जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताई व आत्माराम श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते. मागच्या समासामध्ये त्याग निरूपणाचा आपण विचार केला होता. आता आज आपण दुसऱ्या समास माया निरूपणाला सुरुवात करणार आहोत. या आधीच्या समासात समर्थांनी त्याग निरूपण सांगताना शिष्याकडे मागणी केली होती की तू सद्य परिस्थितीत मायेच्या बंधनात अडकलेला आहेस, त्यामुळे तुझे अढळपत गेले, म्हणजे तुला तुझ्या मूळ स्वरूपाचा विसर पडला आहे. तुला जर मी या बंधनातून सोडवून तुझे मूळचे स्वरूप तुला मी मिळवून दिले तर तू मला काय देशील, असा समर्थांनी शिष्याला म्हटले. तुला जर बंधनातून मोकळे व्हावे असे वाटत असेल तर जे जे काही नाशवंत अशाश्वत आहे आणि मृत्यूनंतरही तुझ्याबरोबर येणार नाही तेवढेच तू मला दे, अशी मागणी श्री गुरूंनी केली. शिष्य अत्यंत श्रद्धाळू असल्यामुळे त्यांनी आपल्या श्रीगुरूंची आज्ञा मागणी लगेच मान्य केली. परंतु नाशवंत द्यायचे म्हणजे नेमके काय द्यायचे हे त्या शिष्याच्या काही लक्षात येत नव्हते. म्हणून शिष्याला आता श्रीगुरूंना विचारायचे आहे की नाशवंत म्हणजे नेमके काय व त्या नाशवंताचा त्याग करायचा म्हणजे खरोखर कशाचा त्याग करायचा, अशी शंका शिष्याच्या मनात आल्यानंतर आता श्रीगुरूंना त्यांना ही शंका विचारायची आहे. म्हणून आता या दुसऱ्या समासात माया निरूपण समासामध्ये शिष्य आपल्या श्रीगुरूंना प्रश्न विचारणार आहे. हा शिष्य अधिकारी शिष्य आहे, अत्यंत विनम्र श्रद्धावान आहे. तो श्रीगुरूंना सर्वार्थाने मानतो. त्या त्याची श्रीगुरूंवरची निष्ठा प्रेम आहे. म्हणून प्रश्न विचारण्याआधी ते गुरूंची स्तुती करतात, म्हणजे शिष्य श्रीगुरूंची स्तुती करतात व त्यांच्यावरील भक्ती प्रगट करून शिष्य श्रीगुरूंना म्हणतात. पहिलीच ओवी, जय जय जी सच्चिदानंदा, जय जय जी आनंद कंदा, जय जय जी निजबोधा परमपुरुषा श्रीराम. की या ओवीने श्री गुरूंची स्तुती करून समासाला समर्थांनी सुरुवात केली आहे. आपण पाहतो की कुठलेही थोर संत, समजा आपल्या विदर्भाचे लाडकं दैवत म्हणजे शेगाव निवासी गजानन महाराज, ब्रह्मचैतन्य महाराज, असे अनेक संतांचा आपण नेहमी जय जयकार करतो,
तेव्हा त्यांच्या नावाच्या आधी सच्चिदानंद लावतो. म्हणजे सच्चिदानंद महाराज की जय, सच्चिदानंद ब्रह्मचैतन्य महाराज की जय असे आपण म्हणतो. मग या ओवीमध्ये सुद्धा शिष्याला ज्यांच्याशी संवाद करायचा आहे त्या श्रीगुरूंचा उल्लेख पहिल्या चरणामध्ये शिष्य जय जयजी सच्चिदानंद या शब्दाने करतात. त्यांच्या श्रीगुरूंच्या नावा अगोदर सच्चिदानंद लावल्या जाते ते सर्व सत्पुरुष ब्रह्मरूप असतात. ब्रह्म सच्चिदानंद घन असते. येथे शिष्याचे श्रीगुरू ब्रह्मरूप आहेत. सच्चिदानंद घन मध्ये 3 शब्द आहेत, सत, चित आणि आनंद. हे 3 शब्द जरी असले तरी हे तिन्ही मिळून एकच तत्व आहे. सद्गण म्हणजे ज्यात असतला यत किंचितही प्रवेश नाही. पदार्थ निरपेक्ष अस्तित्व म्हणजे सत, की कुठल्याही गोष्टीवर त्याचे अस्तित्व अवलंबून नसते, जे त्रिकाला बाधित असते ते सत होय. चितघन म्हणजे चित म्हणजे ज्ञान, ज्यात अज्ञानाला यत किंचितही प्रवेश नाही. आणि आनंदघन म्हणजे यात दुःखाला यत किंचितही प्रवेश नाही. यातील आनंदाचा अनुभव आम्हा सगळ्यांना येतो, पण सत व चितचा अनुभव फक्त श्री गुरूंच्या अनुभवातच येतो. म्हणून दुसऱ्या चरणात श्री गुरूंची स्तुती करताना समर्थ म्हणतात की जय जयजी आनंद कंदा असा उल्लेख करतात. संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ असे समर्थ दासबोधात म्हणतात. तर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे असे तुकाराम महाराज म्हणतात. हा त्यांचा अनुभव आहे. असाच अनुभव समर्थांना पण आला, म्हणून समर्थांचाही उल्लेख आनंद कंदा असा शिष्य करतो आहे. तिसऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात आहे की सद्गुरूंसाठी निजभो शब्द त्यांनी वापरला. ब्रह्मज्ञान हे स्वसंवेद्य असते, म्हणजे व्यवहारात ज्या पद्धतीने आपल्याला ज्ञान होते त्या पद्धतीने हे ज्ञान होत नाही. 5 ज्ञानेंद्रिये, मन व प्रत्यक्ष अनुमानादी 9 प्रमाणांनी ते ज्ञान होत नाही. त्यालाच निजबोध असे म्हटले आहे. असा निजबोध ज्यांना झाला अशा ब्रह्मरूप श्रीगुरूंचा त्यांचे परमशिष्य जय जयकार करीत आहे. श्री गुरूंच्या प्रसन्नतेसाठी व स्वतःच्या अहंकार लयासाठी शिष्य श्रीगुरूंची स्तुती करतो आहे. ही स्तुती करताना शिष्याने लौकिकात आपण जशी स्तुती करतो त्यातील एकही शब्द वापरला नाही हे लक्षात येते. श्री गुरूंचा पारमार्थिक स्वरूपाचे शिष्याला ज्ञान आहे. पहिल्या ओवीत स्तुती करून आता दुसऱ्या ओवीपासून माया निरूपण सांगण्यास समर्थ सुरुवात करतात. माया ही एक सिस्टीम आहे. माया म्हणजे जी नाही ती, मा म्हणजे जी नाही आणि या म्हणजे ती. जी नाही ती झालेलीच नाही, मग ती आणली कशासाठी? शास्त्र सांगते की माया ही झालेलीच नाही, पण तरीही इथे लक्षात घ्यायचे आहे की माया झालेली नाही हे जरी सत्य असले तरी त्या मायेचा पूर्ण ज्ञान होईपर्यंत त्या मायेच्या साह्यानेच आपल्याला ती माया समजून घ्यायची आहे. म्हणजे माया शास्त्राच्या द्वारे ती आधी समजून घ्यायची. म्हणजे सुरुवातीला ही माया काही दिवस स्वीकारायची, नंतर ती समजून घ्यायची व नंतर सोडून द्यायची आहे. अशी ही माया काही काळासाठी येते, काही काळ येते, टिकते आणि निघून जाते. या मायेमुळेच अनंत ब्रह्मांडे निर्माण झाली. त्या मायेविषयी सांगताना समर्थ दुसऱ्या ओवीत सांगतात, अनंत ब्रह्मांड ऐसी ढिसाळे, मायेने रचली विशाळे, ते तुमचे कृपेचे निबळे, विरती स्वानंद डोही श्रीराम. आता या ओव्यांचा आपण इथून पुढच्या ओव्यांचा विचार करत असताना साधनेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा आपण जास्त विचार करणार आहोत. अर्थ तर आपल्याला सरळ सरळ एकदम लक्षात येऊन जातो,
पण आपल्या साधनेसाठी यातून आपल्याला काय घ्यायचे याचा मात्र आपण बारीक विचार करणार आहोत. आता इथं समर्थांनी म्हटले आहे की अनंत ब्रह्मांडे ऐसी ढिसाळे मायेनी रचली विशाळे. की आपण दासबोधाचा अभ्यास करताना सृष्टी निर्मितीचा क्रम अभ्यासला होता. सृष्टी निर्मितीचा क्रम पाहताना आपण विचार केला होता की आधी ब्रह्म एकटे होते, त्याला बहु वाटले, तेव्हा ब्रह्माला पहिले स्फुरण झाले. ते स्फुरण म्हणजे मूळ माया होय. या मूळ मायेपासून आपल्याला हा जो संपूर्ण दृश्य सृष्टीचा पसारा दिसतो, म्हणजे आकाशातील चंद्र सूर्य, पाताळ, मोठे मोठे पर्वत, नद्या, डोंगर, माळराणे, जमीन, 84 लक्ष योनी, म्हणजे जे जे काही आपल्या डोळ्यांना दृश्य जगत दिसते ती सर्व या मायेची निर्मिती आहे. निराकार अशा परमात्म शक्तीला दृश्य आकार देण्याचे सामर्थ्य त्या मायेच्या शक्तीचे आहे. हे दृश्य जग ब्रह्मस्वरूपाच्या एका अंशावर भासते. या विश्वाला उत्पत्ती स्थिती लय आहे. म्हणून या ब्रह्मांडाला माईक मिथ्या किंवा ढिसाळ असे म्हटले आहे. ढिसाळ म्हणजे आपण म्हणतो ना की एखादं हे मातीचं ढेकूळ आहे, ते ढेकूळ असं फुटलं किंवा पाण्यात टाकलं की एकदम विरून जाते, म्हणजे ते एकदम तकलादू असते, ठिसूळ असते ते मातीचे ढेकूळ. मग ते पाण्यात टाकल्यावर विरघळते. अगदी त्याचप्रमाणे म्हणजे ढेकुळाचा ढेकूळपणा अजिबात राहत नाही, तर ते जर ढेकूळपण नष्ट होते आणि त्याची पूर्ण माती होऊन जाते त्या ढेकळाची. अगदी तशी ही माया ढिसाळ म्हणजे मिथ्या आहे. ज्ञानाने तिचा निराश होतो. अशा त्या मायेचे स्वरूप श्री गुरु आपल्याला समजून सांगतात की ही माया कशी आहे. ती माया माईक आहे. जे जे माईक असते ते नाश पावणारे असते. आपण थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येते की या दृश्य जगतामध्ये दिसणारी प्रत्येक गोष्ट जी आहे त्याला उत्पत्ती स्थिती लय आहे. म्हणजे त्याचा नाश होणार आहे, ते नष्ट होणार आहे. समजा आपण रोज घरामध्ये दूध आणतो. दूध फार तर फार 24 तास टिकू शकते. आता तर फ्रीजमुळे आपण एखादे 2 दिवस त्याच्यात ठेवून त्याचा वापर करतो, परंतु त्या दुधाला शेवटी नाश आहे हे नक्की आहे. त्याचप्रमाणे आपण घरामध्ये फळं आणतो. फळं तर फार 7-8 दिवस टिकू शकतात, पण त्यानंतर त्या फळांचा नाश होतो. घरामध्ये आपल्या फर्निचर असते, लाकडी कपाट आहे, कॉट आहे, सोफा आहे, हे सगळे याला आयुष्य मात्र दूध आणि फळांपेक्षा निश्चितच जास्त आहे, परंतु ते 10-15 वर्षानंतर नक्कीच नष्ट होणारे, म्हणजे त्याची झीज होणारे, काही ना काही नष्ट म्हणजे खराब होणारे अशाच या सुद्धा वस्तू आहे. म्हणजे ते सुद्धा वस्तू 10-15 वर्षानंतर निश्चितच नष्ट होणाऱ्या आहेत. आपले घर सुद्धा आपण इतक्या कष्टाने बांधतो, पण त्या घराला सुद्धा ठराविक आयुष्य असते. एक 25-30 वर्षानंतर ते घर जीर्ण होते आणि हळूहळू ते पडायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे आपल्याला दिसणारे पर्वत, डोंगर यांना भरपूर आयुष्य असले तरी आपण पाहतो की पर्वत, डोंगर यांची सुद्धा झीज होताना आपल्याला दिसते. मग आपण विचार करायचा की या दृश्य जगतामध्ये प्रत्येक गोष्ट जी उत्पन्न होते तिला नाश आहे. म्हणजे दृश्य जगतातील सर्व गोष्टी नाश होणाऱ्या आहे. मग या नाशवंतामध्येच माझे शरीर पण आहे. शरीर पण एक दिवस नक्की जाणार आहे हे सत्य आहे. पण शरीरापर्यंत आलं की नको वाटते, एकदम भय वाटायला लागते की मला कुठे हे शरीर सोडून आत्ताच जावं लागते. शरीराला मिथ्या म्हटलं की मनाला चांगले वाटत नाही, कसं तरीच वाटते. परंतु हे शरीर सुद्धा मिथ्या आहे, हे एक वास्तव आहे आणि तुमच्या आमच्या लोकांना वास्तव स्वीकारणं अत्यंत कठीण जाते. वास्तव म्हणजे सत्य असते, ते नेहमी राहणारा असते, त्याला वास्तव म्हणतात. ते तुमच्या आमच्या पसंती नापसंतीवर ते अजिबात अवलंबून नाही. समजा सूर्य आहे, उन्हाळ्यात सूर्य खूप तापतो
त्यामुळे आपल्याला खूप उकाड्याचा त्रास होतो, उन्हाळा सहन होत नाही. व असा कितीही त्रास झाला आणि असं कितीही ऊन तापू नये असं आपल्याला वाटत असलं तरी सूर्य आपलं तापण्याचे काम काही सोडत नाही. असे म्हणून आपल्या वाटण्या किंवा न वाटण्यावर सूर्याचे तापणे अजिबात अवलंबून नाही. सूर्याला उष्णता असणे हे वास्तव आहे आणि ते स्वीकारायलाच लागते. आणखी एक उदाहरण म्हणजे जीवनात प्रत्येकाला सुख हवेच असते, दुःख कोणालाच नको असते. म्हणून सुख मिळत असताना आपण कितीही असं म्हणालो की जीवनात ही घडी अशीच राहू दे, तरीही सुखानंतर दुःख हे वाट्याला प्रत्येकाच्या येणारच आहे. कारण सुखानंतर दुःख येणार हे वास्तव आहे. मग ते आपण स्वीकारायला हवे की नको, आपणच आपल्या मनाशी विचार करायला पाहिजे. वास्तव तुम्हाला पटो अथवा न पटो ते स्वीकारावेच लागते. हे वास्तव श्रीगुरु संत सहजतेने स्वीकारतात व तोच उपदेश ते आपल्याला करतात. श्रीगुरु संत हे शास्त्र जाणून आहेत. ते लक्षात घेतात की या जगतामधल्या सर्व वस्तूंना उत्पत्ती स्थिती लय आहे. तसंच चेतनाला सुद्धा जन्म जरा मरण आहे. हे श्रीगुरु संतांना नेहमी या गोष्टीचे भान असते. जन्म खरंच आपल्या हातात आहे का हो? अजिबात नाही. प्रत्येकाचा जन्म कुठे व्हावा हे कोणाच्याच हातात नाही. कोणत्या ठिकाणी व्हावा, कोणत्या वेळेस व्हावा हे मनुष्याच्या हातात नाही. तसेच जरा म्हणजे वृद्धत्व, जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती वृद्धत्वाकडे जाणारच आहे. पण ठराविक काळानंतर डोक्यामध्ये जेव्हा एखादा काळा केस दिसू लागतो, शरीरावर सुरकुत्या पडायला लागतात, तेव्हा जीव अस्वस्थ होतो. मग आपण हेअर डाय वापरतो, अनेक प्रकारचे क्रीम, मेहंदी काय काय त्यासाठी सुरू असते, कारण आपण वास्तव स्वीकारण्यास तयार नसतो. तिसरी गोष्ट म्हणजे मरण. मरणाचे नाव काढले तरी आपल्या मनामध्ये कुठेतरी भय, दहशत वाटते. तुमची आमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला एक दिवस जावेच लागणार आहे. कारण हे वास्तव, पण आपण आनंदाने कधीही स्वीकारत नाही. पण हे वास्तव श्रीगुरु संत सहजपणे स्वीकारतात. म्हणून संत श्रीगुरूंनी सांगितलेल्या उपदेशावर श्रद्धा विश्वास ठेवला तर हे वास्तव स्वीकारण्यास तुम्हा आम्हाला मदत होईल. अन्यथा रामकृष्ण हरी. श्रीगुरु हे सगळं जाणतात की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जे जे काही निर्माण होते ते नष्ट होते, हा सृष्टीचा नियम आहे. आणि नष्ट होणाऱ्या या सृष्टीत एक चिरंतन, चिरकाल टिकणारे असे शाश्वत तत्व असणारे एक तत्व आहे, ते म्हणजे परब्रह्म. मग आपण विचार करायचा की अशाश्वत, नाशवंत अशा गोष्टींमध्ये रमायचे की शाश्वत परब्रह्म ओळखून त्याच्याशी एकरूप व्हायचे हो? की जे जे अशाश्वत, नाशवंत असते तो सर्व मायेचा प्रांत आहे. म्हणून हे दिसणारे जग देखील मायेचे आहे असं शास्त्र आपल्याला सांगते आहे. कारण माया मिथ्या आहे आणि मिथ्यत्व जिथं असते तेथे नेहमी दुःख, भय, अशांती असते. परमार्थाचं तर अत्यंत वाकडं आहे दुःखाशी. कारण सकळ कारणासह दुःख निवृत्ती हा तर परमार्थाचा हेतू आहे. मग मला जर सुख, शांती, निर्भय असे जीवन हवे असेल तर मग मला काय करायला हवे? सध्या परिस्थितीत या मायिक जगाशी माझी जी अटॅचमेंट आहे ना, जी आसक्ती आहे ना, ती मला सोडून द्यावी लागेल. सोडताना लक्षात ठेवायचे की माझ्या वाटेला आलेले सर्व कर्म अत्यंत चोखपणे, अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने, न कुरकुर करता, न चालढकल करता ती अत्यंत आनंदाने, प्रेमाने करायला हवी. आपण सद्गुरूंच्या आरतीत म्हणतो ना की विहित कर्म ते नित्य करावे, आस नको चित्ती, निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती. अशी वृत्ती शिष्य इथं म्हणतो आहे की माझ्या श्रीगुरूंची आहे
असा त्यांचा त्या शिष्याचा आपल्या श्रीगुरूंवर अत्यंत विश्वास आहे. कारण श्रीगुरू परब्रह्म रूप असल्यामुळे त्यांच्या कृपेनेच कशाचा त्याग करायचा आणि कशाचा स्वीकार करायचा याचा विवेक करणे शक्य आहे. या विवेकालाच समर्थांनी दासबोधामध्ये विवेक प्रलय म्हटले आहे. हा विवेक कसा करायचा यासाठी आपण एक सुंदर दृष्टांत पाहूयात की एकदा एका मूर्तिकाराने अतिशय सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती तयार केली. ती मूर्ती त्यांनी इतकी सुंदर केली की बघणाऱ्याला ते एकदम जिवंत विठ्ठल आहेत की काय, म्हणजे पूर्ण चेतनाने भरलेलं अशी ती मूर्ती दिसत होती. त्या मूर्तीच्या डोळ्यामध्ये सुद्धा अत्यंत तेज दिसत होतं. त्यामुळे ती मूर्ती पाहिल्यानंतर अनेक लोक त्या मूर्तीची खूप स्तुती करायला लागले, कौतुक करायला लागले, प्रशंसा करायला लागले आणि लोक त्याची इतकी गुणगान करायला लागल्यानंतर त्यातील एका व्यक्तीने त्या मूर्तिकाराला प्रश्न विचारला की इतकी सुंदर विठ्ठलाची मूर्ती तुम्ही कशी काय घडवली हो? मूर्तिकार म्हणाले की हा आधी एक साधा दगड होता. त्यावर मी फक्त विठ्ठलाची मूर्ती आधी पेनाने रेखाटली. मूर्तीच्या बाजूला अनावश्यक म्हणजे नको असलेला भाग छिन्नी व हातोडीने मी काढून टाकला आणि ही मूर्ती तयार झाली. म्हणजेच नको असलेल्या गोष्टींचा त्याग केल्याबरोबर ती मूर्ती आपोआप तयार झाली. अगदी श्रीगुरूही शिष्याला तिथे तेच सांगतात की या संपूर्ण जगात एका ब्रह्माशिवाय दुसरे काहीही नाही. केवळ मूर्तिकाराप्रमाणे अनावश्यक नको असलेल्या सर्व माईक गोष्टींचा विचारांनी त्याग केला की जे उरते ते केवळ परब्रह्म आहे आणि हे परब्रह्म हेच तुझे खरे स्वरूप आहे. त्याचा तू अनुभव घे. असा अनुभव केवळ विवेकाने येतो. म्हणून विवेक प्रलय झाला असता त्या ब्रह्मांडाचा माईक पसारा विचारांनी दूर केला की माईक पसारा ब्रह्मस्वरूपात विरून जातो. पण असा अनुभव सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानेच प्राप्त होतो. ही कृपा स्वीकारण्याची शक्ती ज्या शिष्यांजवळ असते तोच स्वानंद साम्राज्याचा अधिकारी होतो. म्हणूनच समर्थांनी या ओवीत म्हटले आहे की ते तुमचे कृपेचे निबळे वरती स्वानंद डोही. पण त्यासाठी मात्र सद्गुरूंना शरण जावे लागते. म्हणून तिसऱ्या ओवीत समर्थ म्हणतात, आता स्वामीने जे काही इच्छिले ते पाहिजे अंगीकारिले. शरणागत फुले समर्थे उपेक्षू नये श्रीराम. की आपण पाहिले की मागच्या त्याग निरूपण समासामध्ये 32व्या ओवीत सद्गुरूंनी शिष्यांकडे जी मागणी केली होती की तू नाशवंत, अशाश्वत व मृत्यूनंतर तुझ्याबरोबर येणार नाही तेवढेच तू मला दे. सद्गुरूंच्या मागणीनुसार ते देण्याची तयारी शिष्याने दाखवली पण आहे. याचाही विचार आपण मागच्या समासात केला होता की खऱ्या शिष्याचे तेच लक्षण आहे की त्याच्या अंगी अनन्य शरणागती हवी. श्री गुरु सांगतील तेच प्रमाण मांडणे, स्वतःच्या इच्छेचा भागच तेथे नाही, हीच खरी शरणागती होय. हा शिष्यही असाच आहे. निश्चंग मनाने कुठलीही संदेह, संशय आपल्या मनात न ठेवतात आपल्या श्रीगुरूंवर, त्यांच्यावर त्याच्या मनात यत्किंचितही कुठल्याही प्रकारचा श्रीगुरूंवर त्यांचा संशय नाही. त्यांच्या उपदेशावर त्याची नितांत श्रद्धा, विश्वास ठेवणारा असा हा शिष्य आहे. म्हणून तो श्रीगुरूंना शरण जाऊन आपला स्वीकार करा अशी विनंती करतो. श्रीगुरूंचे शिष्यावरील प्रेम किंवा क्रोध या दोन्हीपैकी श्रीगुरूंचे काहीही असले ना तरी शिष्याकडे त्याचे लक्ष आहे हे त्यामुळे सिद्ध होते. पण त्यांच्याकडून घेतलेली उपेक्षा मात्र शिष्यासाठी काहीही करू शकत नाही. म्हणून समर्थ करुणाष्टकात म्हणतात, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे ज्याथा. ही समर्थांनी त्यांच्या श्रीगुरूकडे मागणी मागितलेली प्रसिद्ध आहे. येथेही या ओवीतही शिष्य
श्री गुरूंना इथे तेच म्हणतात आहे की शरणागता आपुले समर्थे उपेक्षू नको, की श्री गुरूंना या ओवीत तेच मागतात आहे की तुम्ही माझी उपेक्षा करू नका अशी विनंती करतात. अशी विनंती करून त्यांना मुख्य जो प्रश्न आहे की नाशिवंत म्हणजे काय, तो प्रश्न आता शिष्य श्री गुरूंना चौथ्या ओवीत विचारणार आहे. नाशिवंत म्या काय टाकावे, ते मज स्वामीने सांगावे. मज दातारे करावे, आपणा ऐसे श्रीराम. की श्री गुरूंनी दिलेल्या आज्ञेनुसार शिष्याने नाशिवंत सर्व तुम्हाला दिले असे गुरूंना सांगितले, आणि परंतु नाशिवंत म्हणजे नेमके काय हे काही त्याच्या लक्षात आले नाही. म्हणून शिष्य अत्यंत भाव विवळ होऊन श्री गुरूंना विचारतो आहे की नाशिवंत टाकावे हे मला समजले, परंतु म्हणजे नेमके काय आणि कसे टाकावे हे काही माझ्या लक्षात येत नाही. हे स्वामींनी मला सांगावे आणि आपल्यासारखे करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. श्री गुरु मागच्या समासात त्याग करायला सांगितला होता. मग त्याग करायचा म्हटले की वस्तू त्यागाला, संग त्यागाला, कर्मत्याग, देहत्याग, त्याचबरोबर मनाचाही त्याग करावा लागेल. हे थोडेफार तुटक फुटकं असं त्याग या शब्दावरून त्या शिष्याच्या लक्षात आले, पण नेमके काय हे काही शिष्याच्या लक्षात येत नाही. मग श्री गुरूंना ते विचारल्यावर ते म्हणतात आहे की वस्तू त्याग करायचा म्हणजे काय, तर प्रत्यक्ष संन्यास घेणे, गृहाधिकांचा त्याग करणे हा वस्तू त्याग झाला. तर संगत्याग म्हणजे घरदार, बायका मुलांवरची आसक्ती सोडणे होय. तर कर्मत्याग म्हणजे की कर्म करणे सोडून द्यायचे नाही आहे, तर कर्म करायचे आहे, पण हे कर्म मी केले म्हणजे आपण त्याचे कर्तृत्व कर्म करताना स्वतःकडे घेतो, हे कर्तृत्व टाकणे म्हणजे कर्मत्याग होय. गीतेतही भगवंतांनी अर्जुनाला हाच उपदेश केला. त्यांनी त्याला कर्म करू नको असं कधीच नाही सांगितलं. तर कर्म तू कर, पण कर्तृत्व स्वतःकडे घेऊ नको हेच सांगितले होते. त्यानंतर देहत्याग, की प्रत्यक्ष देहाचा त्याग येथे अपेक्षितच नाही, तर मी माझा देह म्हणून ज्याला कवटाळून बसलो आहे त्या देहाविषयी तादात्म्य टाकावे, आसक्ती टाकावी. म्हणजे जेव्हा आजकाल मुले परदेशामध्ये राहायला जातात, मग मुले बाहेर गेल्यावर त्यांच्या आठवणीने आईवडील भारतात असतात आणि मग त्या मुलांच्या आठवणीने ते दुःखी होतात. मग हे दुःख होण्याचं कारण काय आहे? ते आसक्तीच आहे. मग ही आसक्ती टाकायची आहे. देह त्याग करायचा म्हणजे देहाचा त्याग करायचा नाही, तर त्यावरचं फक्त ममत्व, आसक्ती काढून घ्यायची आहे. मग मनाच्या बाबतीत तेच आहे की मन ही टाकण्याची गोष्टच नाही आहे ना. तर मनात येणारे जे विकार आहेत म्हणजे काम, क्रोधाधिक आहेत त्यांना टाकावे. माणसाच्या अंतःकरणात लपलेली आसक्ती, वासना, अभिमान या ज्या वृत्ती आहेत त्या टाकायच्या आहेत. प्रत्यक्षात वस्तू, कर्म, देह या कुठल्याच टाकायच्या गोष्टी नाहीत, तर त्यावरील ममत्व, कर्तृत्व, तादात्म्य या गोष्टी टाकायच्या आहेत. हे साधकांनी अगदी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि याच गोष्टी इथं शिष्याच्या लक्षात आल्या नव्हत्या, म्हणून शिष्य श्री गुरूंना विचारतो आहे की नाशिवंत म्या काय टाकावे हे माझ्या लक्षात येत नाही, ते तुम्ही सांगावे. हे त्यागाचे परमार्थिक वर्म मात्र एकदा आपण लक्षात घेतले श्री गुरूंकडून की त्या मार्गावरील वाट सोपी होत जाते. हे वर्म सद्गुरूंना माहीत असते, म्हणूनच शिष्य सुद्धा तेथे हे वर्म श्री गुरूंना विचारतो आहे. श्री गुरु कृपावंत आहेत, त्यामुळे ते मला सर्व गोष्टी सांगून त्यांच्यासारखे करतील ही अपेक्षा शिष्याने व्यक्त केली आहे. कारण श्री गुरु कसे असतात, आपल्यासारखे करीती तत्काळ असेच असतात. शिष्य पूर्ण अधिकारास प्राप्त आहे असे श्री गुरूंना वाटले. त्यांच्यात ही गोष्ट लक्षात आले की श्री गुरु आपणहून शिष्याला गुरुस्थानी देखील बसवतात, जसे समर्थांनी श्रीधर स्वामींना तो अधिकार दिला होता. या ओवीतही
वरवर पाहता शिष्याने श्री गुरूंना त्यांच्या इच्छेप्रमाणे सर्व दिले असं आपण पाहिलं. मागच्या समासातच त्यांनी सांगून टाकले आहे त्याग निरूपणात की तुम्ही मागितले आणि मी तुम्हाला देऊन टाकले असं शिष्यांनी म्हटलं होतं. दिले, पण अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा सर्व देताना तो शिष्य मात्र विसरला होता. परंतु त्याचे श्री गुरूंना मात्र स्मरण असते. शिष्य काय द्यायचा विसरला हा अत्यंत महत्त्वाचा विचारच या ओळीमध्ये आपण करणार आहोत. समर्थ म्हणतात आहे की ही श्री गुरु त्याला कुठल्या गोष्टीचे स्मरण करून देतात आहे, तर श्री गुरूंनी सांगितले होते की नाशवंत तितुके मज द्यावे ही मागणी जेव्हा त्यांनी केली आणि शिष्याने त्यांना दिले असं म्हटलं, येथे शिष्य देणारा आहे आणि इथं शिष्य देणारा आहे म्हणजे देणारा जीव आहे. शिष्याने म्हणजे जीवाने देण्यासारखे जे आहे ते सर्व म्हणजे घरदार, सत्ता, संपत्ती सर्व श्री गुरूंना देऊन टाकले. पण देणाऱ्या त्या शिष्याने म्हणजे जीवाने जो देणारा जीव आहे तो मात्र स्वतःकडे ठेवून घेतला आहे. पण जीव सुद्धा नाशवंत आहे याचे त्याला स्मरण राहिले नाही. म्हणून शिष्याने जीवभाव सुद्धा श्री गुरूंना अर्पण केला पाहिजे. तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात, घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार. विठ्ठलाची असे म्हणून तो हेटाळणी करताना ते म्हणतात की तू असा आहेस की तू घेतल्याशिवाय तू काहीच देत नाहीस. म्हणजे जीवभाव घेतल्याशिवाय तू आत्मभाव देत नाहीस. इथं तुकाराम महाराज विठ्ठलाशी प्रेमाने भांडतात आणि तो त्यांचा अधिकार आहे हो. पण तुम्ही आम्ही मात्र देवाशी भांडतो तेव्हा त्यांचं भांडण वेगळ्या स्तरावरचं असतं, संतांचं भांडण वेगळ्या स्तरावरचं. आणि आम्ही कसे भांडतो, देवा मी तुझं इतकं केलं तरी माझं असं का, माझ्याच वाट्याला असं का बरं, मी तर इतकी तुझी पूजा अर्चा करते, पारायण करते तरी माझं असं का. एवढं बोलूनही आपण थांबत नाही, तर तो समोरचा काहीच करत नाही, कधी मंदिरातही जात नाही आणि त्याचं इतकं सगळं चांगलं कसं असं वर म्हणतो, त्याचं किती सगळं छान छान सुरू आहे, अशी तक्रार आपण देवाकडे करतो. ही तक्रार म्हणजेच आपण देवाशी अशा प्रकारे भांडण करत असतो. पण हाच फरक संत आणि आपल्यात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जीवभाव घेतल्याशिवाय तू आत्मभाव देत नाहीस, इतका तू उदार आहेस. मग शिष्यावर जबाबदारी येऊन पडते हो की त्याने जीव द्यायचा नाही तर जीवभाव द्यायचा आहे. याचा अर्थ असा होतो की मी जीव आहे या भ्रमातून स्वतःला सोडवून मी आत्मा आहे हे वास्तव स्वीकारायचे आहे. आणि आपल्याला वास्तव स्वीकारणं अत्यंत कठीण जाते, कारण मी देह या भ्रमातच किती जन्म आपले निघून जातात आहे. म्हणून इथं ते सांगतात आहे की जीवभाव द्यायचा म्हणजे काय करायचं आहे, तर जीव द्यायचा नाही तर जीवभाव द्यायचा आहे. मी जीव आहे या भ्रमातून स्वतःला सोडवून घ्यायचा आहे आणि मी आत्मा आहे या विचारावर स्थिर व्हायचं आहे. हेच वास्तव स्वीकारायचं आहे. खरं म्हणजे ही नुसती देण्याघेण्याची भाषा आहे हो. प्रत्यक्षात विठ्ठल आत्मभाव देतही नाही आणि मी त्याच्याकडून आत्मभाव घेतही नाही, कारण आत्मभाव स्वयंसिद्ध नित्यप्राप्त आहे. फक्त अज्ञानामुळे अविद्येमुळे मी आत्मा आहे हे तुमच्या माझ्या कोणाच्या लक्षातच लवकर येत नाही, हे मला कळत नाही. म्हणून संतांजवळ जावे लागते. मी जीव आहे हा भ्रम दूर करणे हा परमार्थाच्या अभ्यासाचे हे स्वरूप आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जीवभाव सुटून मी आत्मा आहे असा अनुभव आल्यानंतर जीव जात नाही तर जीवभाव जातो, नाही तर आधीच उल्हास. इथे प्रत्यक्षात जीव वगैरे काहीही जात नाही, नाही तर आजपासूनच सगळेजण प्रवचन ऐकणे अभ्यास करणे सोडूनच देतील. म्हणून लक्षात ठेवायचे की येथे जीव न जाता जीवभाव जातो. म्हणजे आतमध्ये मी जीव आहे असा भ्रम जाऊन मी आत्मा आहे हे लक्षात घ्यायचे आहे. आत्मा नावाचं जे तत्व आहे ते अंतःकरणात कायम स्थिर आहे. ते कधी येत किंवा जात नाही. केवळ अज्ञान अविद्येमुळे आत्मा नावाचं तत्व तुमच्या आमच्या लक्षात येत नाही.
हे लक्षात आणून देण्याचे काम श्रीगुरू करतात. श्रीगुरूंच्या उपदेशाने मी जीव आहे हा भ्रम निघून जातो. त्यासाठी आधी शिष्याला तो अधिकार कमवावा लागतो. जेव्हा श्रीगुरूंच्या हे लक्षात येते की शिष्याला खरोखरच आता जाणून घेण्याची तळमळ आहे, तेव्हा शिष्याची परीक्षा घेऊन त्याला तपासून मगच श्रीगुरू उपदेश करतात. येथे शिष्य देखील अधिकारी आहे हे लक्षात आल्यावर श्रीगुरू आता पुढच्या ओवीपासून त्यांना उपदेश करणार आहे. पुढच्या ओवीमध्ये ते शिष्याला सांगतात आहे उपदेश करताना की ऐकोने शिष्याचे बोलणे, स्वामी म्हणती सावध होणे, अवधान देऊन घेणे आनंद पद श्रीराम. की आता श्रीगुरूंना माहिती झाले की शिष्याला खरोखर ज्ञान मिळवण्याची तळमळ लागली आहे. त्याला ओढ लागली आहे. त्याची तळमळ, त्याची आंतरिक ओढ, त्याचा प्रामाणिकपणा, शिष्याची निष्ठा व त्याचा अधिकार लक्षात घेऊन समर्थ म्हणजे श्रीगुरू आता त्या शिष्याला आनंद पदाबद्दल सांगणार आहेत. त्यासाठी तू अत्यंत एकाग्र चित्त देऊन पूर्ण लक्ष देऊन मी सांगतो ते ऐक असे श्रीगुरू सांगतात. कारण श्रवण कसे करावे याबद्दल मागच्या समासात समर्थांनी चातक पक्षाचे उदाहरण दिले होते. त्या चातक पक्षाप्रमाणे की जसं चातक पक्षी जसा पावसाचे पाणी घेण्यासाठी आतुर व्याकुळ असतो, त्याप्रमाणे आता मी जो काही तुला उपदेश करणार आहे तो उपदेश तू अत्यंत श्रद्धेने मनापासून तू श्रवण कर. चातक पक्षाप्रमाणे तू तो श्रवण कर. अशा श्रवणात चित्त एकाग्र असेल तर आनंद पदाची प्राप्ती होते. आता या आनंद पदाची प्राप्ती होण्यासाठी समर्थ पुढे काय सांगणार आहे हे पुढच्या प्रवचनामध्ये आपण पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.